आज आपण चुरमुरे किंवा मुरमुरे याला म्हणतात त्यापासून आपण बनवणार आहोत चटपटीत असा मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना खाऊ खरंच खूप भारी लागतो. मुलं काय मोठेही आवडीने खातील एवढा चटपटीत असा हा खाऊ लागतो. हे मुरमुरे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतात किंवा घरी एक जास्त प्रमाणात आणले असेल तर उरतात. मग त्याचं काय बनवायचा विचार पडतो, तर तुम्ही ह्या चटपटीत असा चिवडा बनवून ठेवू शकता. नरम थोडे पडलेले असतील ना मुरमुरे तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यापासून आपण हे असा चटपटीत असा हा मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत. खरंच एकदा नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि साहित्यही खूप कमी लागतं, बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी झटपट आणि टेस्टी बनतो. तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा, खरंच तुम्हालाही आवडेल. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणजे वेफर्स, कुरकुरे वगैरे खाण्यापेक्षा घरी हा जर मुरमुऱ्याचा चिवडा बनवलात ना तर झटपट काम होईल तुमचं. तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक कढई. तर जाडबुडाची इथे मी कढई घेतलेली आहे. आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि यामध्ये आपण फक्त 1 चमचा पळी तेलापासून हा चिवडा बनवणार आहोत. जास्त तेलाचाही वापर आपण करणार नाही आहोत. आता याच तेलामध्ये आपण पूर्ण चिवडा बनवून घेणार आहोत. तर गॅस कमी ठेवायचा आहे आणि सर्वात आधी आपण हे तेल तापलं की यामध्ये घालणार आहोत मिरच्या. तर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तर 3 मिरच्या का भाजायच्या, तर काय होतं माहिती आहे, मिरच्या भाजल्यामुळे मिरचीचा जो तिखटपणा असतो ना तो छान असं तेलामध्ये उतरतो आणि आपण त्यानंतर जे पदार्थ भाजतो ना त्याला मिरचीचा मस्त तिखटपणा लागतो. चिवडा खाताना फिका लागणार नाही. त्यामुळे या पद्धतीने नक्की बनवून पहा. तर बघा आता मिरची मस्त अशी भाजली गेलेली आहे. जास्तही आपल्याला एकदम करपवायची नाही आहे. थोडी कुरकुरीत झाली ना बस झाली. ते मिरच्या काढून घेतल्या. त्यानंतर इथे घालते शेंगदाणे. तर इथे मी पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत 200 ग्रॅम मुरमुऱ्यासाठी. तर इथे तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर शेंगदाणे कमी आवडत असतील तर कमी घालू शकता, जास्त आवडत असतील तर जास्त घालू शकता. आता याचबरोबर ना थोडंसं आपण घालूया मीठ इथे. आता हे मीठ आपण म्हणजे आता घातलं आहे कारण काय माहिती आहे, मीठही छान लागतं शेंगदाण्यांना आणि इतर आपण जे साहित्य भाजणार आहोत ते याच मिठामध्ये भाजणार आहोत. त्यामुळे तेलामध्ये ते मीठ छान मिक्स झालं ना की सर्व पदार्थांना छान लागेल. त्यामुळे मिरची आणि मिठाचा मस्त असा टेस्ट आपल्या बाकीच्या पदार्थामध्ये उतरेल. आता हे बघा शेंगदाणेही आपल्याला जास्त करपवायचे नाही आहे. थोडे कुरकुरीत झाले, काढून घ्यायचे आहेत आणि त्याच तेलामध्ये आपण ही फुटाणा डाळ घेतलेली आहे. तर इथे मी आता अर्धा कप फुटाणा डाळ घेतलेली आहे. आता गॅस कमीच ठेवायचा आहे बरं का, जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे. कारण हे सर्व ना आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं असतं. जर तुम्ही गॅस फास्ट ठेवला तर काय होईल माहिती आहे, बाहेरून वरून करपले जातील आणि आतून नरम राहील. मग चिवडा जास्त काळ कुरकुरीत राहणार नाही, लगेच नरम पडेल. त्यामुळे असं पूर्ण जे आपण यामध्ये पदार्थ वापरतो आहे त्याचा ओलसरपणा जाऊन कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. तर बघा डाळ ही लाल झालेली आहे. त्यानंतर काढून घेतल्यानंतर आपण इथे घेतलेले अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे तुकडे. ही आता आपण ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत. बघू शकता 1 चमचा तेलाचाच आपण वापर केलेला आहे, जास्त तेलही वापरलेलं नाही आहे. आता खोबरंही छान असं लाल झालेलं आहे. खोबरं काढून घेऊया. हे बघा खोबरंही मी आता काढून घेतलेलं आहे आणि आता हे उरलेलं जे तेल आहे त्यामध्ये आपण घालतो आहे कढीपत्ता. तर कढीपत्ताही तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण कढीपत्त्याचा जो सुगंध आहे ना चिवड्यामध्ये खूप छान येतो आणि जरा जास्त प्रमाणातच घालायचं म्हणजे मस्त सुगंध येतो. चिवडा खाताना खरंच खूप छान लागतो. आणि आता हा कढीपत्ता ना कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. आता असं तुम्हाला वाटत असेल याचं तेल ओढून घेतलेलं आहे, पण नाही. आपण हा आता जसं नितळून घेऊ ना कढीपत्ता तेल सोडून देईल आणि आपल्याला त्याच तेलामध्ये बाकीचा आपला जो आहे भाजून घ्यायचा आहे. ते बघा तेल छान असं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर याच तेलामध्ये आता घालतो आहे आपण मीठ. तर मीठ आता आपण जे मुरमुरे आहेत त्या हिशोबाने घातलेले आहेत. म्हणजे तेलामध्ये मीठ आणि हळद घातली ना ते मस्त असे चुरमुरे त्याला छान असं वरून कोटिंग घेतं आणि व्यवस्थित लागले जातात. त्यामुळे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरती आपण आता यामध्ये मुरमुरे घालायचे, थोडे थोडे घालायचे, मिक्स करायचं आणि असं थोडं थोडं करत बाकीचेही सर्व घालून घ्यायचे. आता इथे लक्षात ठेवा कढई ना जास्त तापलेली असेल तर थोडा वेळ तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा एकदम लोवरती ठेवायचे. आता हे बाकीचेही मुरमुरे मी घालून घेते.
थोडे थोडे घालून आपण हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत. आता मुरमुरे काय होतं माहिती आहे, जशी गरम होतात ना तशी याची साईज थोडीशी कमी होते. आता तुम्हाला असं वाटत असेल की कढई खूप भरलेली आहे, कसं मिक्स करणार? पण जसं गरम होणार ना हलके हलके बघा थोडंसं साईज याची कमी होत जाते. मिक्स करत जायचं आहे आणि जास्तही हळद घालायची नाही, कारण तुम्हाला असं वाटेल की आता मिक्स करतोय पण हळद व्यवस्थित लागली नाही आहे. लक्षात ठेवा, जसं जसं मुरमुरे थंड होत जातात ना तसं मस्त त्याला पिवळसर कलर येत जातो. म्हणून सुरुवातीला जास्त हळद घालायची नाही. मी ते पाव चमचा एवढी हळद घातली होती. तर बघू शकता आता मुरमुऱ्यांचं साईज थोडी हलकी कमी झालेली आहे. आता मस्त असं मिक्स करत करत छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. आणि मंद गॅसवरती ना आपल्याला जास्त वेळही लागत नाही. 3 ते 4 मिनटामध्ये हे मुरमुरे छान असे भाजले जातात. बघू शकता हलका हलका कलर येत चाललेला आहे. जसं जसं मिक्स करणार आणि गॅस बंद केला आणि हे फक्त मिक्स करत राहायचं मध्ये मध्ये, आपोआप याला छान असा उघडत कलर येतो. तर आपण चेक करूया बघा, मस्त लगेच पीठ होतं आहे. म्हणजे आपले मुरमुरे छान असे भाजले गेलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि ही कढई गरम आहे त्याला मिक्स करत राहायचं आहे. कढई गरम असताना तोपर्यंत मिक्स करायचं आहे आणि थंड झाल्यावर एका पातेल्यामध्ये थोडं काढून घेतलेलं आहे वेगळं आणि आता मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये जे इतर साहित्य जे भाजून ठेवलं होतं ते घालायचं आहे. बघू शकता मुरमुऱ्याला आता मस्त कलर आलेला आहे पिवळा. आणि जे आपण शेंगदाणे, डाळ, खोबरं जे भाजून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला इतर समजा यामध्ये काजू घालायचे असेल तर काजूही तुम्ही घालू शकता. हे तुमच्या आवडीवरती आहे. मनुका आवडत असेल तर मनुका घालायचे. आता इथे मी काय करणार आहे माहिती आहे, एक छोटा चमचा इथे पिठी साखर घालते. पिठी साखर घालायची म्हणजे काय होतं, पावडर साखर व्यवस्थित वरती कोटिंग होतं आणि खरंच चटपटीत असा आपला हा चिवडा लागतो. म्हणजे तिखट, गोड, थोडासा खारट मस्त लागतो चिवडा. आणि पिठी साखर घालायची म्हणजे काय होतं, व्यवस्थित वरून कोटिंग होते. जर तुम्ही अख्खी साखर घातलात ना तर व्यवस्थित मिक्स होत नाही. आणि हा आता आपला चिवडा झालेला आहे तयार. बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि चवीला खरंच तितका भारी लागतो. तुम्ही 1 महिना जरी ठेवलात ना हा चिवडा घट्ट अशा डब्यामध्ये भरून जराही खराब होत नाही. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायचं बरं का तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली.